आव्हाड हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. जितेंद्र आव्हाड, पहिली प्रतिक्रिया या आत्मसमर्पणावर. आत्मसमर्पण कसलं, त्याला खिचडत आणायला पाहिजे होतं फरफटत रस्त्यावरनं. कसलं आत्मसमर्पण आणि एवढं ते काय म्हणजे संत महात्म्यात की आत्मसमर्पण केलं. पण तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ही चौकशी कशी होणार, निष्पक्ष पद्धतीनं होणार आहे का? चौकशीला काय अर्थच नाहीये. अजूनही त्याला 303 आरोपी केलेला नाही. तुम्ही फक्त पत्रकार चालवतात, अटक झाली ते सरेंडर झाले. ते कशाच्या कुठल्या गुन्ह्यात सरेंडर झाले? जर त्यांच्यावर संतोष देशमुखाचा गुन्हाच घेणार नाही तर काय चौकशीला काय आणि काय 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 करताय काय तुम्ही? महाराष्ट्राला मूर्ख समजता की काय? वाल्मिक कराडनी सुद्धा आणि मुळात पुण्यातच का अटक झाली हा सुद्धा मुळात महत्वाचा प्रश्न विचारला जातोय. मी त्याच्या आधीच मी ट्विट केलेलं आहे की याला पुण्यात पोचलेच साहेब, कडक शर्ट बिर्ट घालून पोचलेले, इस्त्री करून वगैरे व्यवस्थित. बरं, सगळ्यांना सगळं माहिती होतं. महाराष्ट्रात गेले 20 दिवस काय राजकारण चालू आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे. नाही, पण आता सगळ्या या संपूर्ण प्रकरणात त्याचं स्वतःचं पण असं म्हणणं आहे की हा सगळ्याला मला राजकीय हेतून जोडलं जातंय. त्यांनी काहीच केलं नाही आजपर्यंत. त्याने आजपर्यंत काहीच केलं नाही. एकदम सकाळी जायचं, भगवानगडावर प्रार्थना करायची, संध्याकाळी जायचं, भगवानगडावर प्रार्थना करायची, एवढंच काम करत होतो, बाकी काहीच करत नाही.